750 वर्षापूर्वी असा काळ होता की अस्पृश्य जातीतील लोकांना गावामध्ये प्रवेश नव्हता. आता तो शब्द कायद्यानं वापरणं गुन्हा आहे, पण अस्पृश्य जातीतील लोकांना गावामध्ये प्रवेश नव्हता. गावामध्ये सार्वजनिक आड असेल, सार्वजनिक विहीर असेल, तर वेशीच्या आत गावामध्ये त्यांना येता येत नव्हतं. जरी यदा कदाचित ही मंडळी आली, गावकरी मंडळी माझ्याकडे बघा, जरी यदा कदाचित ही मंडळी गावामध्ये आली तर त्यांच्या समोर मडकं लावलं जात होतं आणि त्यांच्या मागं झाडू खराटा लावला जात होता. मी काही हे पाहिलेलं नाही, पण मी पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. आजोबाने पंजोबाने खापर पंजोबाने हे पाहिलेलं आहे. हे पिढ्यानपिढ्या आपण ऐकलेलं आहे. समोर मडकं आणि मागं झाडू. मडकं याच्यासाठी लावत होते, यदा कदाचित ही मंडळी जर गावामध्ये आली आणि जर यांना थुंकण्याची जर वेळच आली तर आजूबाजूला कुठं थुंकायचं नाही, तर त्या मडक्यामध्ये थुंकायचं. आणि झाडू खराटा याच्यासाठी लावत होते, चालत असताना यांच्या पाऊल खुणासुद्धा उमटल्या नाही पाहिजे म्हणून झाडू लावला जात होता. असा 750 वर्षापूर्वीचा काळ होता. आणि त्याच काळामध्ये दुर्दैवानं श्री संत चोखोबारायांचा जन्म झाला, की जे पांडुरंगाचे एकनिष्ठ वारकरी श्री संत चोखोबार आहे. जावं त्यांनी पंढरपूरला, पण आतमध्ये प्रवेश नाही, कारण अस्पृश्य जातीमध्ये जन्म झालेला आहे. पायरीला शिवायचं नाही, पायरीच्या शेजारी बसायचं. त्या काळातील बडवे, बडवे म्हणजे पुजारी, त्यांनी त्यांना पाहिलं आणि विचारलं, का रे इथं का बसला? सांगितलं, आतमध्ये राऊळामध्ये कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे. पांडुरंगाला पाहण्याची मला आवड आहे, कीर्तनामध्ये उभं राहण्याची मला आवड आहे, मला आज जाऊ द्या. बडव्यांनी सांगितलं, तुम्हाला आज जाता येणार नाही, तुला आज जाता येणार नाही, कारण अस्पृश्य जातीमध्ये तुझा जन्म झालेला आहे. उठ. बदा 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 काठीनं त्या काळामध्ये श्री संत चोखोबाऱ्यांना बडव्यांनी मारावं. श्री संत चोखोबाऱ्याने तिथूनही उठावं आणि वाळवंटामध्ये जाऊन बसावं. तिथूनच पांडुरंगाच्या मंदिराचा कळस पाहावा आणि तिथंच पांडुरंगाचं भजन करावं. असा 750 वर्षापूर्वीचा काळ होता. मुलांची इच्छा आहे, त्यांनी स्टेटसला ठेवलं म्हणून गाण्याचा प्रयत्न आहे. उंबरठ्यासे कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीसी होऊ दंग गाभोणी अभंग, पायरीसी होऊ दंग वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू, सुखामणे नाम घेऊ, सुखामणे नाम घेऊ, होऊनी दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, गुलाल उधळी अबीर गुलाल उधळी रंग रंग रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग,
वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू. वाळवंटामध्ये बसायचं आणि वाळवंटामध्ये भजन करायचं असा काळ 750 वर्षापूर्वी. पण हे चित्र पाहिलं 750 वर्षापूर्वी माझ्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी, आणि विचारलं, महाराज इथं वाळवंटात का बसले? हात जोडून सांगितलं, माऊली, अस्पृश्य जातीमध्ये माझा जन्म झालेला आहे. बडवे मला मारतात, मला आत जाऊ देत नाहीत. सगळे संत ज्ञानोबरांना एक उपाधी दिली, माऊली. म्हणून आजही आपण गावामध्ये कुणाचं नाव ज्ञानेश्वर असू द्या, लोक त्याला आदरानं काय म्हणतात? मग तो माऊली मग पेनारा जरी असला तरी लोक त्याला आदरानं म्हणतात, या बसा माऊली. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता म्हणजे माऊली. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता म्हणजे माऊली. माऊलीने विचारलं, जा की आत. नाही जाता येत, अस्पृश्य जातीमध्ये माझा जन्म झालेला आहे, बडवे मला मारतात, आत जाऊ देत नाहीत. माऊलीने सांगितलं, एक काम करू, तुम्हाला जर मंदिरामध्ये जाता येत नसेल, तुम्हाला जर पांडुरंगाला पाहता येत नसेल, आणि तुम्हाला जर राऊळातल्या कीर्तनात उभा राहता येत नसेल, तर एक काम करू. म्हटले, काय? असं कीर्तन आपण आपल्या वाळवंटात करू की मंदिरातल्या पांडुरंगाला आपल्या वाळवंटातल्या कीर्तनात यावं लागेल, असं कीर्तन आपण आपल्या वाळवंटामध्ये करू. मग ठरलं कीर्तन कोणाचं करायचं. ऐका, आता सगळं वृत्तांत शेवटला अभंग म्हणतो. कीर्तन ठरलं नामदेव महाराजांचं. कोणाचं? नामदेव महाराजांचं. त्या कीर्तनामध्ये चाल सांगितली संत जनाबाईंनी. म्हणून या महिलांचाही अधिकार काही कमी नाही. 750 वर्षापूर्वी त्या काळामध्ये तुम्हाला अधिकार होता. आता जरी गव्हर्नमेंट शासनानं 50% तुम्हाला दिलंय, पण तेव्हापासून चाल सांगितली संत जनाबाईंनी. नाहीतरी आजही पहा तुम्ही कीर्तनाला बघा, पुरुषांपेक्षा सर्वात जास्त पटीनं उपस्थिती महिलांची आहे. नाहीतरी आज कुठलंही काम असू द्या, महिलाच करतात. गावात भागवत असेल तर महिला, कीर्तन असेल महिला, ग्रामप्रदक्षिणा असेल महिला, कांदे लावायचे असेल महिला, कापूस वेचायला महिला, तुरीच्या शेंगा वरबडायला महिला, लाडकी बहीण योजना महिला, एका घराचे 2 घरं करायला नाही. ते तर पक्का काम आहे तुमचं, असू द्या, काही अडचण नाही. म्हणजे हे प्रमुख काम आहे तुमचं. मला हे पण सांगायचं, चाल सांगितली संत जनाबाईंनी. कुणी? बोलत राहा की, जनाबाईंनी. कीर्तन कुणाचं आहे? नामदेव महाराजाचं. कशाचं? माझं चालू आहे इथं. हा, वाळवंटातलं चालू आहे का प्रसंग? बरोबर. कीर्तन ठरलं वाळवंटात नामदेव महाराजांचं. बरं का? नामदेव महाराज कीर्तनात चाल सांगितली संत जनाबाईंनी, आणि त्या कीर्तनामध्ये चाल गायली माझ्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी. एक सर्वसामान्य मी कीर्तनकार आहे. तुकाराम महाराजांना आनंद महाराज चाल गात असतील, आपल्या कीर्तनात जर एवढा आनंद येत असेल, तर साक्षात नामदेव महाराजांचं कीर्तन चाल सांगण्याकरता संत जनाबाई आणि चाल गाण्याकरता जर माझे माऊली असतील, तर त्या कीर्तनात आनंद किती येत असेल याचा विचार तुम्ही करा. कीर्तन सुरू झालं वाळवंटामध्ये, पण विटेवर पांडुरंगाने विचार केला, आजच्या कीर्तनामध्ये माझी जना नाही, आजच्या कीर्तनात माझा नामा नाही, आजच्या कीर्तनात माझे माऊली नाहीत, आजच्या कीर्तनात आनंद येईना. कुणाला? पांडुरंगाला आनंद कसा येईल? माऊली नाहीत, नामदेव महाराज नाहीत आणि संत जनाबाई नाहीत. पांडुरंगाने विचार केला, आता या विटीवर आनंद नाही. निघाला पांडुरंग. कुठं? वाळवंटात. कुणाचं कीर्तन? नामदेव महाराजांचं. सुरू झालं. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम,
माझा ध्यान राजा गोपाळाशी लाया वाटी माझा ध्यान राजा गोपाळाशी लाया वाटी माझा ध्यान राजा गोपाळाचे लायावाटे माझा ध्यान राजा गोपाळाचे लायावाटे नामदेव कीर्तन करी पुढे नाम पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे पांडुरंग जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग ज्ञान देवा जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग ज्ञान देवा अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे छंद विठ्ठल डोलू लागला माझे छंद विठ्ठल ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली मला वाटलं कीर्तनच संपलं संपलं पांडुरंगाचं बी 5च मिनिटं भजन केलंय आपण कुठं सावखेड्यात तर एवढा आनंद 5 मिनिटात साक्षात नामदेव महाराजांच्या कीर्तनात किती आनंद येत असेल याचा विचार तुम्ही करा एवढा नाचला पांडुरंग कीर्तनात कुणाच्या नामदेव महाराजांच्या प्रेमाचे निछंदे विठ्ठल डोलू लागला आणि मग भानच राहिलं नाही देवाला नाचता 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 देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर कबीर महाराजांनी देवाचा हात धरला हे देवा अरे कीर्तनास उड्या मारतोस आनंद घेतोस नाचतोस ठीक आहे पितांबर तरी सांभाळ धोतर तरी सांभाळ मला वाटलं एखाद्याचा काष्टा निष्ठतो काय पण राहिलं हुकलं थोडं ज्या कीर्तनामध्ये प्रवेश नव्हता कुणाला मी तुमच्या पुढे हानू हानू घे ना तुम्हाला सांगायला ज्या कीर्तनामध्ये प्रवेश नव्हता कुणाला चोखोबा आहे ना पांडुरंगाला पाहण्याची आवड आहे पण आत जाता येत नाही पण त्याच कीर्तनात याच लाईनीमध्ये माझ्या माऊली ज्ञानोबारायानं श्री संत चोखोबाऱ्यांना टाळ घेऊन उभं केलं मेळविली मान वैष्णवाची मेळविली मान वैष्णवाची मेळविली मान वैष्णवाची मेळविली जयाने घातली मुक्तीची गवाती जयाने घातली मुक्तीची गवाती घातली मुक्तीची गवाती घातली मुक्तीची गवाती
जयाने घातली मुक्तीची ग्वांधी मिळविली मांदी वैष्णवांची पहिल्यांदा क्रांती केली ज्ञानोबारायनं 22च वर्षाची माऊली वय किती माणूस किती जगला याला महत्व नाही तोपर्यंत जगला कसा याला महत्व नाहीतरी आज समाजामध्ये ज्यांची समाजाला गरज आहे ते राहत नाहीत आणि ज्याला सगळं गाव कटळलं पाहुणे कटळले सुना कटाळल्या नातू कटळले बायको सुद्धा म्हणते उठायचं तुमचा लय कुम्मट वास सुटलाय स्वतःची बायको आणि ते 110 वर्ष जगत पण माऊली 22च वर्ष इथं 22 वर्षाचं कोणी आहे का म्हणजे तुम्हाला मी दाखवतो 22 वर्षाची माऊली 22 कोण आहे की इथं कृष्ण महाराज तुमचं वय किती असतं ते जरा दुहेरी हाडाचे तर त्यांनी व्यायाम केलेला आहे तब्येत चांगली आहे त्यांची 22 वर्षाचं आहे का कोणी इथं शिष्टी मॉलेज वा 22च वर्षाची माऊली तेवढंच वय बरं का ऐका बघा फक्त माझ्याकडे आता त्यांच्याकडे नका बघा आता माझ्याकडे बघा 22च वर्षाचं वय माझ्या माऊलीचं विनेकरी दादा तुमचं वय किती असं मी काय आधार कार्ड काढायला नाही आलो फक्त मी विचारायला लागलो असं 54 वर्षाचं वय वयानं विनेकरी बाबा मोठे आहेत का ते दादा मोठे आहेत विनेकरी मोठे आहेत संप्रदायामध्ये माऊली सर्वात पेक्षा वयानं लहान आहेत शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत जनाबाई संत सेना महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज ही सगळी संत मंडळी वयाने ज्ञानोबारायांपेक्षा मोठी आहेत आणि ज्ञानोबाराया वयानं सर्वांपेक्षा लहान आहेत पण तरी सुद्धा सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांचंच कौतुक केलं काय केलं आणि का केलं याचं 2 कारणं सांगतो जनाबाई म्हणतात ज्ञानोबारायांचं कौतुक करत असताना ऐका जनाबाई हो काही तर आता जांभळ्या द्यायला लागल्यात ऐका बघा माझ्याकडे विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा एकदा सगळ्या महिलांनी माझ्या मागं म्हणा हे ज्ञानोबारायांचं चरित्र आहे संत जनाबाईंनी गायले विवेका सागरा तुमच्या 2 गट झालेत काही शिंदे गटात आहेत काही ठाकरे गटात आहेत असं एक गट तयार करा की विवेका सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा आमरोनिया जावे बा माझ्या पोटायावे बा माझ्या पोटायावे विवेका सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 सागर वा सगळ्या पुरुषांनी एकदा महिलांसाठी टाळ्या किती गोड आवाज आहे त्यांचा बघ गोड आवाज असण्याचं एक कारण कधी बिडी नाही कधी सिगरेट नाही कधी गायछाप नाही कधी चुना नाही म्हणून त्यांचा गोड आवाज आहे
मिसऱ्याला येतं अधूनमधून, तसं काही अडचण नाही, पण महिलांचा गोड आवाज. हे कोणी कौतुक केलं ज्ञानोबरायांचं? गेलं विसरू. जनाबाई. हा, जनाबाई. आता कौतुक केलं माझ्या नाथ महाराजांनी. ऐका. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, नाथ महाराज म्हणतात तया नमस्कार वारंवार. ज्ञानाबाई माझी, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. कौतुक कोणी केलंय? हे कोणी केलंय? नाथ महाराजांनी. आणखीन एक केलंय. कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा, पुतळा प्रगटला भुतळा, टाळ्या वाजवतो कारण. कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा आपुला. आपला म्हणले का माझा म्हणले? माझं म्हणण्यामध्ये प्रेम आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि रोज बांधव कोराकोरी चालूच आहे. मग तर म्हणायला बांधव आहे. भारत माझा देश आहे, तसं ज्ञानोबा आहे माझे आहेत. आता हे कौतुक केलं नाथ महाराजांनी. आणखीन एक कौतुक राहिलं माझ्या नामदेव महाराजांचं. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली हो प्रगट केली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. सगळं कौतुक माऊलीने केलं, माऊलींचं केलं. त्याचं एकच कारण आहे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. वारकरी संप्रदायामध्ये पहिल्यांदा जातीवाद समूळ नष्ट कोणी केला असेल तर माऊली ज्ञानोबाराने केला. व्यावहारिक दृष्टिकोनातून जातीला लय महत्व आहे. ॲडमिशन घ्यायला गेलं तर शिक्षक विचारतात जात कोणती, कंसात इन ब्रॅकेट हिंदून जात लिहितात. नोकरी लागली तर कास्ट सर्टिफिकेट, किती मराठवाड्यात वादविवाद चालू होते 3 वर्ष कास्ट सर्टिफिकेटसाठी. व्यावहारिक दृष्टिकोनातून जातीला खूप महत्त्व आहे, पण पारमार्थाच्या दृष्टीनं जातीला शून्य किंमत आहे. इथं एकाही माणसाला माहीत नाही की माझी जात कोणती. कृष्णा महाराजांनी मला बोलवले त्यांनाच माहीत नाही. माझे मित्र येते तरी त्यांना माहीत नाही त्यांची कोणती हे मला माहीत नाही. आणि लय चांगल्या जातीचे सुद्धा लय चांगल्या जातीचे नसते. दिसायला फक्त चांगले दिसतात, फ्रीजमध्ये पांढरी लिंब असते त्यांच्या. पांढरी लिंब ध्यानात आले असते ना मला काय म्हणायचं ते. दिसायला फक्त चांगले दिसतात, पण काही माणसं असे संप्रदायात की त्यांना जात विचारल्याशिवाय करमत नाही. आम्ही गावोगावी कीर्तनाला गेलो की आम्हाला अनुभव येतो. बैठकीत बसलं की काही माणसं येतात आमच्याजवळ, जय हरी जय हरी. कोणतं गाव महाराज?
त्याला काहीच गरज नसते, पण विचारते. ते कमिटीतलं बी नसते. मी गेवराई तालुक्यात बीड जिल्ह्यात बेलगाव नावाचं गाव आहे. बरं 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 बरं. आडनाव काय तुमचं? म्हटलं आमचं आडनाव राऊत. बरं 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 बरं. इकडं आमच्या भागात तुमचे कोणी पाहुणे? मी म्हटलं आता एवढ्या लांबचं काय मला माहीत नाही, पण असतील इकडं बिडकीनला वगैरे, शेकट्याला वगैरे भवर कंपनी आहेत आमचे पाहुणे. भवर पाहुणे तुमच्या? माझी सक्की मेवणी भवरला दिलेली. मग तुम्ही आमच्या जवळचेच, म्हणजे माझी जात काढल्याशिवाय ही जात ग बसत नाही. अशा काही निष्ठावंत माणसं असतातच. पण वारकरी संप्रदायामध्ये मृदंग वाजवताना, आता गिरिजनाथ महाराज एवढ्या दिवसाचा मृदंग वाजवताना मी तुम्हाला बघतोय. जात विचारली का? वेणेकरी बाबा तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का जातीचं? मग इथं कीर्तनात कसं काय उभे आहेत तुम्ही? जात विचारून थोडंच उभं आहे. मी थोडंच जात विचारून उभा आहे. आज 18 पगड जाती धर्मापैकी सगळे मुलं कीर्तन करतात, चाल गातात, वाजवतात, इथं बसतात. हे उपकार संप्रदायात माझ्या माऊली ज्ञानोबा आहे. या रे लहान थोर याते भलते नारी नर करावा विचार नलते चिंता भवनासी. या रे लहान थोर याते भलते नारी नर लहान थोर वाह मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे गायक लोक कुठं डोकं लावतील मिळा लागत नाही. ते लावायला बी बुद्धीच असली पाहिजे. आता सध्या एक नवीन फॅड आलंय, तुम्ही कधी बघितलं तर बघा. आता लोक पाया पडताना गुडघ्याच्या पाया पडते. प्रयोग करून दाखवू का तुम्हाला? अशा पाया पडते. याच्यातून एक अंदाज घ्यायचा ध्यानात. एक तर जो पाया पडतो त्याचा गुडघ्यात असला पाहिजे. रेंज आहे का? लक्षात येत आहे. एक तर जो पाया पडतो त्याच्या गुडघ्यात असला पाहिजे, किंवा जो पडून घेतो त्याच्या गुडघ्यात. काय ते तुम्हीच विचार करा. तसं त्यांना बुद्धी म्हणून त्याने ती चाल बरोबर वापरली. यारे लहान थोर याते भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. ज्ञानोबारायनं क्रांती केली. सगळ्या समाजाला जाग करण्याकरता संत या मृत्यू लोकात आले. ओठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. चुकावी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र धनदारा पुत्र. सगळ्या समाजाला जाग करण्याकरता संत या मृत्यू लोकात आले. सगळ्या संतांनी क्रांती केली, पण आमच्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी क्रांती अशी केली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. साठविला हरी साठविला हरी
साठविला हरी जिही हृदय मंदिरी. महाराजांनी तो देव आपल्या हृदयामध्ये साठवला. एवढा साठवला, परिस्थिती बदलली, काळ बदलला, वेळ बदलली, वय बदललं, पण महाराजांची निष्ठा आवड कधी बदलली नाही. कधी कधी जागा बदलली की माणूस बदलतो. आता काही माणसं आपल्या कीर्तनात बसलीत. गिरिजनाथ महाराजांचा मृदंग, नामदेव महाराजांचा मृदंग, तुकाराम महाराजांच्या चाली, आशीर्वाद महाराजांच्या चाली, आनंद महाराजांच्या चाली ऐकल्या की त्यांना इथं बसल्या बसल्या वैराग्य उत्पन्न होतं. पण दुर्दैव एक आहे, त्यांच्या गळ्यात माळ नाही. अंगावर तुम्ही जर सोनं परिधान केलं तर यदा कदाचित चोराची नजर तुमच्यावर पडल, पण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ जर धारण केली तर माझ्या पांडुरंगाची नजर तुमच्यावर पडल. म्हणून एका सप्ताहामधून कमीत कमी 5 लोकांनी तरी माळकरी झालं पाहिजे. एका सप्ताहामधून, माझ्याकडे बघा, एका सप्ताहामधून कमीत कमी 5 लोकांनी तरी माळकरी झालं पाहिजे. निदान आत्ता मागं ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी झालं पाहिजे. माळीला खूप किंमत आहे. माळकरी झालं पाहिजे माणसाने. बसल्या बसल्या त्यांना वैराग्य उत्पन्न होतं की ते शेजारच्याला म्हणतं, आता कीर्तन झालं का, महाराजाकडे जातो आणि महाराजांच्या हातून माळ घालतो. पण जसं जसं कीर्तन हळूहळू हळूहळू संपत येईल तसं तसं हळूहळू याचं वैराग्य कमी होतंय. आणि एकदा का मंडपच्या बाहेर गेलं लगेच शेजारच्याला म्हणतं, काढ बरं. यंदा पोरांनी चांगलं नियोजन केलंय. निवडून महाराज आणले यावर्षी, कृष्ण महाराजांनी ह्यांनी ते बी निवडू ते खाली. आजचा महाराज आला झपकीत होता कडे. आणि ते म्हणतोय, आत्ताच महाराजांनी कीर्तन सांगितलं तंबाखू खाऊ नये, माणसाने शाकाहारी असलं पाहिजे. ते मला मग सगळ्यांनीच माळी घ्या, तर मग बोकडं काय नांगराला झोपायचे का. बदलली जागा, बदलली आवड. जागा बदलली की कधी कधी माणसाची आवड बदलते. कधी कधी माणसाची परिस्थिती बदलली की माणूस बदलतो. अत्यंत गरीब शेतकरी दुसऱ्याच्या शेतात कामाला जात होता. आता कामाला जाण्याकरता काहीतरी साधन असावं म्हणून त्यांनी सायकल घेतली. जुन्या काळात आवडायची लोकांना सायकल. एवढी सायकल त्याला आवडायची की दिवसातून 3 वेळेला ते सायकलला पुसायचं. तुमच्याकडे पुसणे शब्द आहे का? 3 वेळेला ते सायकलला पुसायचं, एवढी सायकल आवडायची. कालांतरानं 2 मुलं त्याचे, एक मुलगा डॉक्टर झाला आणि एक मुलगा ॲडव्होकेट झाला. दोन्ही भावंड एकत्रित आले. त्यांनी विचार केला, आपल्या वडिलांनी आपल्याला लय गरिबीतून मोठं केलं, शिकवलंय, आपल्या वडिलांना काहीतरी इंग्लिशमध्ये शब्द आहे सरप्राईज देऊ. म्हणून संभाजीनगरला गेले आणि 25 लाखाची 4 व्हीलर गाडी आपल्या वडिलांना भेट म्हणून दिली. वडील त्या गाडीमध्ये बसले, बजरंगबलीचं दर्शन घेतलं. आनंद झाला बापाला की मी फार कष्ट केले पण माझे मुलं होतकरून निघाले. आनंद वाटला बापाला. वडील त्या गाडीमध्ये बसले. 8-10 दिवस आनंदात निघून गेले. आता मला सगळे गावकरी सांगा, आता तोच माणूस सायकल दिवसातून किती वेळेला पुसत असेल? तुम्ही एकामेकात विचार करा. तोपर्यंत मी पाहतो स्वयंपाक आवरला कसं काय. ते किती वेळेला पुसत असेल आता? अहो बघतच नसेल ते. का बरं बघत नसेल? परिस्थिती बदलली ना. MIDCत पैसे आले, जागे आहेत ना, कशाला येईन कीर्तनाला? परिस्थिती बदलली, आवड बदलली. कधी कधी माणसाचं वय बदललं की माणूस बदलतो. 2 वर्षाचा मुलगा मोठ्याने रडायला लागला. आईने घेतलं रडणं थांबेना, गल्लीतल्या महिलाने घेतलं रडणं थांबेना. वडील आले, काय झालं बाळाला रडायला? बरेच वेळ झालं म्हणलं, सारखं रडतंय, इकडे घे म्हणले त्याला. वडिलांनी घेतलं आणि आपल्या खांद्यावर त्या बाळाला बसविलं. त्यामध्ये एक ऑब्झर्वेशन करण्यासारखी गोष्ट आहे गावकरी. आई आपल्या बाळाला कडेवर बसवते आणि वडील आपल्या बाळाला खांद्यावर बसवतात. त्याचे 2 वेगळे रिझन, कारण वेगवेगळे आहेत. आई कडेवर बसवते याचं कारण असं की जे मला दिसतं ते माझ्या लेकरांनी पाहिलं पाहिजे म्हणून आई आपल्या बाळाला कडेवर बसवते.
आणि बाप आपल्या बाळाला खांद्यावर बसवत याचं कारण असं की जे मलाही दिसत नाही ते माझ्या लेकरानं बघितलं पाहिजे, म्हणून बाप बाळाला खांद्यावर बसवित असतो. आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम आपल्यावर कोण करतो? तो आपला बाप करतो. फक्त दिसत नाही एवढाच फरक आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. आकांत करताना आपल्याला कौशल्य माता दिसेल, सुमित्रा माता दिसेल, पण पुत्रवियोगानं दशरथ राजानं आपला देह सोडून दिला. त्या दशरथ राजाचं प्रेम कुठं कमी अगोदर मला ते सांगा. देवकी मातेचे 6 मुलं मारले. आकांत करताना आपल्याला देवकी माता दिसेल, पण धोधो पावसामधून यमुना मैयाच्या पुरातून घेऊन जाणाऱ्या वसुदेवाचं प्रेम कुठं कमी अगोदर मला ते सांगा. फक्त आईचं दिसतं, बापाचं दिसत नाही एवढाच फरक आहे. वडिलांचं प्रेमच जर तुम्हाला पाहायचं असेल तर या पुरुषांना विचारून चालता येणार नाही. वडिलांचं प्रेमच जर तुम्हाला पाहायचं असेल तर या सर्व माझ्या माता माऊल्यांना विचारावं लागेल. बापाचं प्रेम किती तुमच्यावर. आयुष्यामध्ये स्वतःची पत्नी गेली तरी बाप कधी रडला नाही. स्वतःचा मोठा भाऊ ॲक्सिडेंटमध्ये गेला तरी बाप रडला नाही. पण एकुलत्या एक मुलीला पाहुणे पाहायला आले, पसंत झाली. रात्री फोन आला की तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, लवकरच लग्नाची तारीख काढून लग्न डिक्लेअर करूया. त्या दिवसापासून तर लग्न होईपर्यंत अर्धी भाकर कमी खाणारा कोण आहे तो म्हणजे आपला बाप आहे. आयुष्यामध्ये कधी रडला नाही, पण मुलीला निरोप देताना, वाटे लावताना संपूर्ण गाव एकत्रित येतं, वाजंत्री गाणे वाजवतात आणि आशीर्वाद म्हणून मुलगी सर्वांच्या ज्या वेळेला पाया पडते. पण एका कोपऱ्यामध्ये उभा आहे, एका डोळ्यामध्ये आनंद आणि एका डोळ्यामध्ये त्याचे अश्रू दाटलेले आहेत. आनंद याच्यासाठी की आजवर मी माझ्या तळहाताच्या फोडाप्रमाणे माझी लेक मी सांभाळली आणि आता 10 मिनिटामध्ये दुसऱ्याला द्यावी लागते. दुःख त्या गोष्टीचं आहे आणि माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीचं कल्याण होतंय याच्यासाठी आनंद आहे, म्हणून रडतो. एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू दाटलेले आहेत. एरवी जर पुरुष रडला तर त्याचे मित्र म्हणतात बांगड्या भर गाड्यासारखा गडी असून रडतोस. पण त्याच दिवशी त्याचे मित्र त्याच्या शेजारी येतात आणि त्याला सांगते रडू नको, पोरगी निघाली, त्याला एकदा भेट. मुलीची आणि बापाची ज्यावेळेला समोरासमोर नजरानजर होते, आतापर्यंत सर्वांच्या पाया पडणारी मुलगी त्यावेळेला बापाच्या पाया पडत नाही तर बापाच्या गळ्यामध्ये पडते. मोठ्या मोठ्याने हांबरडा फोडून रडायला सुरुवात करते. त्यावेळेला मुलगी रडते, नवल नाही. त्यावेळेला मुलीचा बाप रडतो. ही जगातलं सर्वात मोठं नवल आहे. म्हणून बापाला रडवण्याची ताकद या विश्वाच्या पाठीवर फक्त मुलीची. रडला नाही आयुष्यात, मुलीसाठी रडलाय. अंतिम समयाला बाप धरणीला पडतो. सर्व पाहुणे विचारतात, मुलं विचारतात, बाबा तुमची शेवटची इच्छा काय? बाप म्हणतो काय रे पोरांनो, माझी शेवटची इच्छा काही नाही, फक्त एकदा लेकीला माझ्या निरोप पाठवा, माझ्या मुलीला माझ्या डोळ्यासमोर उभं करा. मुलीला निरोप पाठवला जातो आणि बापाच्या समोर मुलगी उभी राहते. त्या मुलीचा हात आपल्या हातामध्ये घेतो, सांगतो येतो ग तारडी, आता माझी निघण्याची वेळ झाली, तुझी आणि तुझ्या लेकराची काळजी घे. त्याच दिवशी मरण्याकरता मोकळा होतो तो म्हणजे आपला बाप आहे. आयुष्यात कधी रडला नाही, पण त्यावेळेला एकदा रडला. म्हणून जीवनामध्ये बापाची किंमत बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत कळतच नाही. 2021 साली माझे वडील अवघ्या 50व्या वर्षी त्यांचं निधन झालं. तेव्हापासून वडिलांची किंमत मला माहिती आहे. गिरिजनाथ महाराज 2017 साली माझ्या आईचं निधन झालं. तेव्हापासून आईची किंमत मला आहे. म्हणून आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून एकच सर्वांना विनंती करतो, कृष्ण महाराजांनी जर मला बोलवलं असेल तर ज्यांचे ज्यांचे वडील आपल्या कीर्तनामध्ये जिवंत आहेत, ज्यांची आई आपल्या कीर्तनामध्ये जिवंत आहे, त्यांनी एवढंच काम करा. ब्लॅकमेल इमोशनल करणं हा माझा काही व्यवसाय नाही, पण आपल्या आईला आपल्या वडिलांना समोर बसवा. त्यांच्या बालपणीच्या आठवणी विचारा, कसे वाढले, कुठं शिक्षण घेतलं, आम्हाला कसं शिकवलं, आम्हाला कसं घडवलं, हे तुमच्या वडिलांना तुमच्या आईला विचारा. तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकण्याकरता होते, कोणत्या शाळेमध्ये शिकण्याकरता होते, तुमच्या आईला विचारा. एवढंच नाही तर निवांतपणे तुमच्या आईच्या समोर बसून एकदा निवांतपणे गप्पा मारा. तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या आईचं, तुमच्या वडिलांचं हसणं, बोलणं, दिसणं, आवाज रेकॉर्डिंग करून ठेवा. आज तुम्हाला ते साधं वाटत असेल, पण एक दिवस तोच आवाज ऐकण्यासाठी मन तुमचं तडफडल, जो की माझ्यावरती वेळ आहे. तुमच्या वडिलांना तुमच्या शेजारी बसवा आणि बापाला सांगा, पप्पा तुमचा हात माझ्या खांद्यावर ठेवा. फोटोग्राफरला बोलवा आणि फोटो काढून घ्या आणि तोच फोटो तुमच्या घराच्या हॉलमध्ये लावा.
तुमच्या बापाचा हात जर तुमच्या खांद्यावर जर असेल तर हे हात या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये, या गंगापूर नावाच्या तालुक्यामध्ये आणि या सावखाडा गावामध्ये हे हात तुम्हाला कोणाच्याच पुढे करायची गरज पडणार नाही, एवढा आशीर्वाद बापाचा नाहीचा असतो त्या नात्यात. गेल्यानंतर त्यांचे वर्षश्राद्ध मोठे मोठे करण्यापेक्षा जोपर्यंत आई आहे, जोपर्यंत वडील आहेत, त्यावेळेला त्यांना वेळेवर वेळ द्यायला शिका. हे वाक्य ध्यानात ठेवा, वेळेवर वेळ द्यायला शिका. नाही तर गेल्यानंतर सगळं गाव जीव घालायचं, म्हातारं तरसलं ताकला लाडू घातले लोकाला, याचा काही उपयोग होत नाही. खांद्यावर घेतला आपल्या लेकराला, वडील दुकानामध्ये पोहोचले, काय घ्यावा म्हणले बाळाला. बाळ तर रडतच होतं. 50 रुपयाची बाहुली घेतली, त्याच्या हातामध्ये दिली, अवघ्या 2 मिनिटात बाळ रडायचं शांत झालं. कालांतराने ते मुलगा 10वीला गेला. पहिलीपासून 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं. 12वी झाली, BSc झाली, MSc झाली, B.Ed झालं, नोकरीला लागलं, घरी आलं आणि एके दिवशी मोठ्या मोठ्याने रडायला लागलं. आईने विचारलं काय झालं रडायला सांगा ना, मित्राने विचारलं काय झालं रडायला सांगा ना. शेवटी वडिलांच्या लक्षात आलं ही 2 वर्षाचं होतं तेव्हा एकदा असं रडं होतं. कशा करतं? बाहुली करता. वडील पळतच दुकानात गेले, 200 रुपयाची बाहुली आणली, त्याच्या हातात दिली आणि लगेच ते रडायचं थांबलं. असं झालं असेल का? नाही का बरं? त्याला बाहुलीच पाहिजे होती पण, होय अध्यक्ष, त्याला बाहुलीच पाहिजे होती पण कोणती? बोला की मोठी. मग आता 200 रुपयाची दिली ना मामा, तुम्ही म्हणले मोठी तर 200 रुपयाची दिली, कोणती पाहिजे होती? मग डायरेक्ट बायको म्हणा, एवढं कशाला आडा कशा राहिले तुम्ही अशी? ज्या मुलाला 2 वर्षाचा असताना 20 रुपयाच्या 50 रुपयाच्या बाहुलीच समाधान होतंय, आता 200 रुपयाची दिली तरी सुद्धा त्याचं समाधान होत नाही. त्याचं कारण आता त्याचं वय बदललं. पण हीच अवस्था माझ्या तुकाराम महाराजांच्या जीवनात आली. वय सुद्धा बदललं, काळ सुद्धा बदलला आणि परिस्थिती सुद्धा बदलली. बरेचसे आमचे कीर्तनकार कीर्तनात सांगतात की तुकाराम महाराज लई गरीब होते. पण मी आज तुम्हाला तुकाराम महाराजांची गरिबी सांगायला आलो नाही, हा पट्टा तुम्हाला तुकाराम महाराजांची श्रीमंती सांगायला आलोय. आता टाळ्या वाजवू तर जोरदार वाजवा वगैरे. आपल्या 4092 अभंग आहेत गात्यात. किती? मी तुम्हाला भेसूर दिसायला गो असं अशा रागच बघायलेत माझ्याकडे अर्ध्या त्याच्यातली. 4092 अभंग आहेत गात्यात. कुठं किती? 4092. हे आमच्या सगळ्या टाळकऱ्याच्या माझ्या सहित लईत लय अभंग 100 पाठ आहेत. काही काहींच्या जास्त असेल, तुम्ही ऑब्जेक्शन घ्या आणि कीर्तन झाल्या. महाराज आमचे जास्त आहेत, आनंदाची गोष्ट आहे. पण काही काहींच्या 10च पाठ आहेत. उगं तुम्ही आपल्यातला विषय चालू आहे, चॅनल आमच्या घरचंच आहे, एवढं ते एडिट करतील काही अडचण नाही. तुम्ही आपलेत म्हणून सांगतो, आपलंच गाव आहे हे. काही काहींच्या 10च आहेत, 90 नाही. काही काहींच्या 2च अभंग पाठ आहेत आणि एकच कीर्तन आहे. तरी सुद्धा 50-50 लाखाच्या गाड्या आहेत, 2-2 लाखाचे मोबाईल आहेत, 1-1 कोटीची बंगले आहेत. एक आहे अभंगावर 4000. यार झोपले काय मागचे? 4092 अभंग आहेत. किती श्रीमंत असतील महाराज. ऐका पुढचं. तुमच्या भागात जमिनीला काय भाव चालू आहे? काय एकर आहे? मी काय घेणार नाही इथं अंबानीसारखं एखादं. इकडं काय भाव असं इकडं? गावातले माणसं बोला की एखादं कोणी. 50 लाख? अयो, छातीत कळणे गेली माया. 20 लाख रुपये धरू का मोकळ्या मनाने? जास्त धरू? 25? माझं सटिकीतून इकडं राहिले होतं, आता जे होईल ते, आता काय अडचण नाही. 25 लाख रुपये एकर. इकडं 1 एकरला भाव आहे. आपण मराठवाड्यात राहतो तर आपल्याला बाहेरचे लोक दुष्काळी म्हणतात, काय खरं नाही म्हणतात. मराठवाड्यातलं 3600 एकर जमीन होती तुकाराम महाराजांच्या सासऱ्याला. कुठं? पुण्यात. 3600 एकर, 3600. हे ज्याला सण होतं त्याने आहे का बरं का?
नाही तर एखाद्याच्या कीर्तनात बिपिल होऊन जागेवर ते मरायचं. असं 3600 एकर जमीन तुकाराम महाराजांच्या सासऱ्याला आणि 7 पिढ्यांची सावकारकी माझ्या तुकाराम महाराजांच्या घरी. अहो 2 पिढ्याची सावकारकी जर असेल आपल्या गावात एखाद्या कोणाची तर 10 पिढ्या बसून खातील एवढं श्रीमंत राहतंय माणूस. पण 7 पिढ्यांची सावकारकी तुकोबारांची. पण तुकाराम महाराजांनी विचार केला. तुकोबारांच्या काळात पडला दुष्काळ. 1972चा दुष्काळ पाहिलेली काही माणसं आहेत माझ्यासमोर. भीषण दुष्काळ पडला. तुकोबाराने विचार केला आता जर लोकांना पैसे मागितले तर लोक आत्महत्या करतील, फासावर जातील. त्याला तर खरा संत म्हणायचं. दया करणे जे पुत्रासी तेची दासाणी दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले. तुकोबाराने विचार केला आता लोकांना पैसे मागायचे नाही. सगळ्या वह्याचं गाठोडं बांधलं आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकलं. या महाराष्ट्रामध्ये पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर पहिली कर्जमाफी माझ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली. एवढी ध्यानात ठेवा. आता सरकारने केली 2 लाखापर्यंत, पण त्याला पात्र शब्द ॲड केलेला आहे. काय असेल ते मला काही भानगड माहीत नाही. आणखीन माझ्याकडे बी आहे पण मी आणखीन बँकेत गेलो नाही. काय मेळ चालू आहे. पहिली कर्जमाफी तुकोबाराने केली. काळ बदलला. सगळं अन्न धान्य, जुन्या काळात धान्य ठेवायचे कणगी असायच्या, काही लोक पिव म्हणायचे, गोडाना सगळे उघडं केलं. ज्याला जेवढं लागत आहे तेवढं घेऊन जा. मग आपल्या मराठवाड्यात प्रसिद्ध म्हणे फुकटचं घावलं बाप लेक धावलं. फुकटचं भेटल्यावर कोण काय सोडतं का? सगळं नेलं. मग एक काळ असा आला की संतू नावाचा मुलगा महाराजांचा खायला नाही म्हणून त्याचं निधन झालं. खायला नाही म्हणून महाराजांची एक पत्नी तिचं निधन झालं. कोणी हात वर करा इथं आपल्या गावामध्ये. महाराज खायला नाही म्हणून आमची बायको मेली. हाय का एखादा असं? हा खाऊन खाऊन एखादीची मरण, गपकीची गपकी होऊन मरण, खाऊन खाऊन एखादी खाल्लं सुधरलीन गचकीची गचकी होऊन मेली. खाऊन खाऊन मरण, पण खायलाच नाही बायको मेली. हाय का एखादा असा? काळ बदलला, वेळही बदलली, परिस्थिती बदलली. आणि तुम्हाला आणखीन एक सांगतो, कोणी अंगावर घेऊ नका, पण गावात महाराज तयार झाला की पहिलं त्याच्या विरोधात गावात भजनी मंडळ जातं. माझं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, एखाद्याला शर्ट येईन मला काही माहीत नाही, पण गावात महाराज तयार झाला की गावातलं भजनी मंडळ त्याच्या विरोधात जातं. तीच अवस्था तुकाराम महाराजांची झाली. सगळं गाव विरोधात. जो विना आता विनेकरी बाबांच्या गळ्यात आहे, दादांच्या गळ्यात आहे. एकेकाळी तोच विना गावकऱ्यांनी तुकाराम महाराजांना विना घेऊन नाही दिला. तुकाराम महाराज म्हणतात, आज माझ्या जवळचा तुम्ही विना हिसकावून घेतान, पण माझ्या हृदयातला पांडुरंग थोडाच हिसकावून घेतान. हिसकावून घेतान तर विनाच घेताल, माझा पांडुरंग थोडाच घेताल. निघाले महाराज भंडारा डोंगराव. आनंदाचे डोही आनंद कर, आनंदाचे डोही आनंद कर, आनंदाचे डोही आनंद रंग, आनंदाचे डोही आनंद रंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद डोही आनंद रंग. जिथे जातो तेथे तो माझा संगाती, चालवीसी हाती धरोणिया, चालवीसी हाती धरोणिया. जिथे जातो तेथे तो माझा, जिथे जातो तेथे तो माझा.
आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी कंथाक मंदलू देह उपचारा जानवी शिवारा अवसरू वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आनंदाचे डोही आनंद तरंग जेथे जातो ते तू माझा सांगती. हे अभंग भारतरत्न लता दीदींनी गायलेले आहेत. मेरी आवाज है मेरी पहचान है. त्यांचा आवाजच त्यांची ओळख होती. महाराज गिरिजानाथ महाराजांची बोट त्यांची ओळख आहे. तुकाराम महाराजांचा आवाज तुमची ओळख आहे. हा आवाज बसला ना, बोट तुटलं ना, हे मातीला सुद्धा येत नाहीत आपले. अनुभव आला मला, आता ह्यांना बी अनुभव आला. असं आवाज बसल्यावर कोणी बोलवितं का आपल्याला? नाही बोलवित. लता दीदीने अभंग गायले. नाम गुम जाएगा चेहरा बदल जाएगा. ती जागा काय मला काढता येणार ना पीटी मास्तर. पर मेरी आवाज ही पहचान है हम. मला आवाजवाले माणसाला आवडते. पण ज्याला गाता येतं त्याने गायचं. ज्याला गाता येतं त्याने गायचं. ज्याला येतं त्यानेच गायचं. ज्याला येत नाही त्याने पंक्तीत हरे राम चलून द्यायचं कवर बी आपला. ऐक माझ्या तुकाराम महाराजांनी भजन केलं. तो देव हृदयामध्ये साठवला. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. त्याचा फायदा झाला. त्यांची सरली रझार. जन्म मृत्यूच्या पलीकडे त्यांचं जीवन गेलं. झाला सफल व्यापार. मग तो देव हरी आला हाता. मग कैची भय चिंता. देव हातात आल्यानंतर कसली भय आणि भीती आता राहिली नाही. तुका म्हणे हरी काही उरोणे देवरी कसलं कर्म शिल्लक राहिलं नाही. महाराज म्हणतात त्यांची सरली येरझार. झाला सफल व्यापार. विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली 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 माऊली
माऊली गुरु माऊली आमोची ज्ञानेश्वर माऊली आमोचे ज्ञानेश्वर माऊली आमोचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली पवित्र पावन सावखेडा गावामध्ये अत्यंत सुंदर नियोजनात कीर्तन सेवेचा सहयोग आमचे परममित्र गुरुबंधू हरिभक्त प्रायणामचे कृष्ण महाराज मुळी यांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या प्रेमातून अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांच्या आग्रहातून ही कीर्तन सेवेचं नियोजन आणि अत्यंत गोड कीर्तन सेवेचा सहयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. नामवंत मृदंगाचार्य गिरिजनाथ महाराजांची प्रमुख उपस्थिती, आदरणीय तुकाराम महाराज, गावातील सर्व भजनी मंडळी, गायक वादक मंडळी सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. कसे 9:30 वाजले मला वेळ नाही म्हणून सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि आजच्या सेवेला पूर्णविराम.